साहेब म्हटले सोडून द्या, कलेक्टर साहेब आले ते म्हटले सोडून द्या, मात्र हा मुजोर अधिकारी मात्र माझी गचुंडी धरत मला परत गेट पर्यंत घेऊन आला। हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी मुळामध्ये हे रचलेलं कांड असावं, ती आक्षेपार्ह वस्तू न चुना की त्या अधिकाऱ्याने माझी गचुंडी नाही धरली, जिल्ह्यातल्या 10 लाख शेतकऱ्याची गचुंडी धरली। त्या दिवशी असं वाटलं की त्या पालकमंत्री नव्हत्या, त्या मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपतीच होत्या। म्हणजे हा काय नक्षलग्रस्त जिल्हा आहे का? म्हणजे निलंबन हे कारवाई नाही, निलंबन ही मलमपट्टी आहे, ती मलमपट्टी काही दिवसापुरती आहे। पंकजाताईंनी या संपूर्ण प्रकरणाची माफी मागितली नाही तर येणाऱ्या 30 जूनला महाराष्ट्र शासनाचं जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मुंबईला धडक देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी शनिवारी पंकजाताई मुंडे यांची जालना डीपीडीसीची बैठक होती। त्या बैठकी दरम्यान काही शेतकरी आपले निवेदन, आपली जे मागण्या घेऊन आले होते, त्यांना तालुका जालन्याचे पोलीस स्टेशनचे जे PI संतोष साबळे यांनी अशी वागणूक दिली जणू काही ते अतिरेकी होते। त्यांचं म्हणणं होतं की काही आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याकडे आढळल्या, त्या आक्षेपार्ह गोष्टी नेमक्या स्फोटक होत्या, RDX होत्या का काय हे नेमकं आपल्याला माहीत नाही। पण ती जी घटना घडली आहे, जे गजानन उगले सामाजिक कार्यकर्ते जे शेतकऱ्यांसाठी लढत असतात ते आपल्यासोबत आहे। आपण नेमकं प्रकरण पहिले जाणून घेऊया। नेमकं दादा प्रकरण काय झालं होतं, काय तुम्ही जेव्हा निवेदन द्यायला गेले तर काय असं घडलं की त्यांनी तुम्हाला गळचेपी पकडून बाजूला केलं? त्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आणि बैठक आटोपल्याच्या नंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या बाहेर येत होत्या आणि मी निवेदन देण्यासाठी, आता निवेदनाचा विषय असा होता की अतिवृष्टी अनुदानामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तर ते भ्रष्टाचारात जे अधिकारी गुंतलेले आहेत किंवा बाकीचे अधिकारी आहेत यांच्यावरती शासनास फसवल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे दाखल करा ही माझी एक मागणी होती आणि ते निवेदन होतं हातामध्ये। परंतु काय झालं की त्या ठिकाणी QRTची सिक्युरिटी म्हणजे त्यांचे खाजगी काही बॉडीगार्ड, काही पोलीस प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी प्रचंड होते आणि मग मी ज्यावेळेस निवेदन देण्यासाठी पुढं सरकत होतो तसं ते मात्र मागं ढकलीत होते आणि ढकलता कोणाच्या पायामध्ये पाय गुंतून पडले काही माहिती नाही। त्यानंतर मी पडल्याच्या नंतर मला त्यांनी ओढत नेलं। SP साहेब आले, SP साहेब म्हटले सोडून द्या, कलेक्टर साहेब आले ते म्हटले सोडून द्या, मात्र हा मुजोर अधिकारी मात्र माझी गचुंडी धरत मला परत गेट पर्यंत घेऊन आला। तुमच्यासारखे काही पत्रकार बांधव ती शूटिंग काढत होते, त्यांना विचारत होते, त्यांना देखील तो आरेरावीची भाषा करत होता। मग आमची मागणी अशी आहे, हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी मुळामध्ये हे रचलेलं कांड असावं। मुळामध्ये प्रश्नच आहे, जो हे प्रश्न विचारील की भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले अधिकारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, असे जे मागणी करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी दांबून ठेवायचे, ते प्रश्न जागची जागीच ठेवायचे तर आणि नवीन काहीतरी वाद काढायचा। आता माझ्या खिशामध्ये आक्षेपार्ह वस्तू चुन्याची डब्बी होती, जर मी तंबाखू आणि चुना खातोय तर मग माझी वस्तू माझ्या खिशात राहणार नाही तर का बाहेर ठेवू मी कुठं? बरोबर आहे। मग आता गेटच्या बाहेर होतो ना, मी गेटच्या आतमध्ये तुम्ही जाऊ दिला असतं तर तुम्ही काढून घेतली असती, परंतु गेटच्या बाहेर होतो। आता माझी म्हणणे असं की होती ना माझ्याकडे वस्तू, चला मग यांचे देखील खिशे चेक करू आपण। आता SP ऑफिसमध्ये किती कर्मचारी ते चुना खातात म्हणून, ती जर आक्षेपार्ह वस्तू असेल तर त्या ज्या चुना सांभाळणारे बांधव असतील पोलीसवाले त्यांच्यावरती देखील तशाच प्रकारचे गुन्हे दाखल करा तुम्ही। ती आक्षेपार्ह वस्तू ना चुना, बरोबर आहे। एक तर तिच्यावरती बंधन आहे, विक्रीचं बंधन असताना संबंध जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कोणाच्या जीवावर चालू आहे मग हे, बरोबर आहे। मग आता आमची मागणी आहे की यांची देखील चौकशी व्हावी। दुसरी मागणी अशी आहे की त्या अधिकाऱ्याने माझी गचुंडी नाही धरली, जिल्ह्यातल्या 10 लाख शेतकऱ्याची गचुंडी धरली, महाराष्ट्रातल्या लाख म्हणजे जय जवान म्हणायचं आणि जय जवान म्हटल्याच्या नंतर जवानाच्या पुढे नारा कोणता आहे? जय किसान। अरे आम्ही तुमच्या अगोदर हराम करो तुमचं नाव घेतो ना रे, आणि तुम्ही आम्हालाच पकडता का पुन्हा? लाजिरवाणी गोष्ट आहे। कुठेतरी घोटाळा दाबण्यासाठी विनाकारण ते षडयंत्र रचलेलं आहे की कुठली तरी आक्षेपार्ह वस्तू माझ्या खिशामध्ये होती म्हणून। आता ही जी मीटिंग होती, ही नियोजन समितीची बैठक होती, असं काही खूप महत्त्वाची सिरियस टॉपिकवर काही मीटिंग नव्हती, तर तुम्हाला काय वाटतं इतका फौजफाटा ताईंच्या मीटिंगसाठी का लावण्यात आला होता? मला तर त्या दिवशी असं वाटलं की त्या पालकमंत्री नव्हत्या, त्या मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपतीच होत्या। इतके पोलीस प्रशासन, अहो एक सुद्धा गेट सुटं नव्हतं, एक सुद्धा गेट की त्या गेटवर असे अधिकारी लोक बसवलेले पोलीसवाले, आणि जे खरे मागण्या घेऊन आलेले निवेदन करते होते त्यांना मात्र त्या पायऱ्यावरती कुत्र्यासारखे बसले होते। अरे ते माणसं आहेत, ते माणसं त्याला तुम्ही कुत्र्यासारखी वागणूक द्यायला लागल्या। तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात, तुम्हाला त्यांना सांभाळण्याचं काम दिलेलं आहे शासनानं, तुम्ही ते सोडून मात्र ज्याला गुत्ते द्यायचे, ज्यांच्यासोबत तुम्हाला साठलोट करायचे त्याला फोन करायचा, याला येऊ दे, ते पोलीसवाले मात्र गुलाम, ते लगेच त्याला वरती जाऊन द्यायचे। अरे ज्यांची ओळख नाही काय नाही ते लोक कुत्र्यासारखी गेटवरती प्रश्न मांडण्यासाठी वाट पाहत तुमची बसले। असं कशामुळे नेमकं हे ते समजा ना आम्हाला।
आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेंबर आहेत. दादा, जसं हा प्रकरण घडलं आहे, बळीराजा एकीकडं सगळ्यांना खाऊ घालतो आणि त्याच्यासोबतच जर गचंडी पकडून त्यांना बाहेर काढण्यात येत असेल तर हे महाराष्ट्र सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? हा सर्व प्रकार निंदनीय आहे. प्रथमतः जिल्हा प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय. आम्ही सार्वजनिक काम करताना या परिसरात जय जवान जय किसानचा नारा देऊन करतो, जवानाचा पहिला आदर करतोय आणि अशाच जवानाला पुढे घालून जर किसानाचा आवाज दाबण्याचा जर हे जिल्हा प्रशासन काम करत असेल तर हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतोय. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी डीपीडीसीची बैठक होती त्या बैठकीच्या दरम्यान या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा फौजफाटा होता आणि त्यात शीघ्रकृती दलाचे जवान सुद्धा होते. म्हणजे हा काय नक्षलग्रस्त जिल्हा आहे का? हे काय गडचिरोली भामरागडमध्ये तुम्ही त्या पालकमंत्री महोदया गेल्या होत्या का? एवढ्या पोलीस बंदोबस्ताची शीघ्रकृती दलाच्या तुकडीची इथं तैनात करण्याचे काही कारण नसताना सुद्धा मुद्दामहून हा सर्व प्रकार केलेला आहे. जिल्ह्यात झालेला 100 कोटी रुपयाचा अतिवृष्टी अनुदानाचा जो घोटाळ्याचा जो विषय आहे तो दाबण्यासाठी आणि त्याला एक बगल देण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं होत आहे. त्या सर्व प्रकरणाचा आम्ही निषेध करतोय आणि जो 100 कोटीचा घोटाळा झालेला आहे त्यात सर्व दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्याकडून अपार केलेली रक्कम वसूल झाली पाहिजे, त्यांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला पाहिजे आणि त्यांना तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे. निलंबन हे कारवाई नाही, निलंबन ही मलमपट्टी आहे. ती मलमपट्टी काही दिवसापुरती आहे, तर ते निलंबन नकोय, तर बडतर्फी पाहिजे. त्या बडतर्फीच्या आणि त्या सर्व घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी, तो विषय माजूल करण्यासाठी हा मुद्दा एक पुढे केलेला आहे असा आम्हाला यातून संशय येतोय. आपल्या मागण्या घेऊन तुम्ही इथं आलेले, समजा उद्या चालून मागण्या मंजूर नाही झाल्या, तुमची पुढची भूमिका काय राहणार? जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, पीआयचं बडतर्फ केलं नाही आणि आदरणीय पंकजाताईंनी या संपूर्ण प्रकरणाची माफी मागितली नाही आणि जे काही दोषी अधिकारी आहेत घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील अनुदान घोटाळ्याचे त्यांना बडतर्फ केलं नाही, तर येणाऱ्या 30 जूनला महाराष्ट्र शासनाचं जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मुंबईला धडक देणार आहोत. एकूणच जर आपण बघितलं, आज जिल्हाभरातील शेतकरी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पोलिसांच्या भूमिकेवर निषेधार्थ इथं जमा झालेले. परंतु प्रश्न हा निर्माण होतो, जो बळीराजा पिकवतो त्याचं पिकवलेलं आपण खातो, त्याची गचंडी पकडून जर आपण त्याला बाहेर काढत असू तर हे कसलं बळीराजाचं सरकार आहे? पंकजाताईंनी इथं आल्यावर त्यांना जे लोक भेटायला आले होते ते हार तुरे घेऊन आले नव्हते, निवेदन घेऊन आले होते. म्हणजे त्याचाच अर्थ की जालन्यात किती समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी जर ते येत असतील आणि त्यांना भेटू दिलं जात नसतील तर त्यांच्यासोबत झालेली ही वागणूक कितपत खरी आहे? तसेच त्या संतोष साबळे जे तालुका ठाण्याचे पीआय आहेत त्यांना त्वरित निलंबित करावं, तसेच पंकजाताईंनी माफी मागावं अशी इथं आलेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.